अजून 11 सामने खेळवायचे आहेत. पुरंदर संघ तुम्हाला विनंती आहे लवकरात लवकर आपलं क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे आणि लवकरात लवकर सामना चालू करायचा आहे. पुरंदर संघ दिनेश हडकर तुम्हाला विनंती आहे लवकरात लवकर सामना चालू करायचा आहे. 5 मिनिटं वाया घालवत आहे. वैयक्तिक पहिलं व संघासाठी पहिलं षटक घेऊन दिनेश हडकर. पहिला चेंडू सुंदरसा निर्धाव असा चेंडू. पुरंदर संघ ह्याचे कर्णधार दिनेश हडकर चांगल्या पद्धतीने हाताळलेला पहिला चेंडू. राहुल सिंग थोडे खुश. पुढचा चेंडू परत एक निर्धाव चेंडू. साहिल थोडे सफल होऊन खेळण्याचा प्रयत्न परंतु तेवढाच ताकदीने टाकतायत ते म्हणजे पुरंदर संघ या संघाचे कर्णधार दिनेश हडकर. यानंतर होणारा सामना आहे सतीश धुळे नायगाव विरुद्ध अजिंक्य 11. दोन्ही संघाच्या कर्णधारांनी इनिंग ब्रेकमध्ये नाणेफेकीसाठी उपस्थित राहायचे. सतीश धुळे 11 नायगाव विरुद्ध अजिंक्य 11. नक्कीच हाय व्होल्टेज सामना असेल. पुन्हा एकदा तटवलेला चेंडू. पाहूया त्यावरती किती धावा आहेत आणि हा झेल सुटलाय आणि त्याच्यावरती 4 धावा. क्षेत्ररक्षणामध्ये चूक झालेली आहे. थोडा नैसर्गिक अडथळा आहे परंतु त्याच्यावरती कॅच सोडून 4 धावा मिळाल्या. साहिलला जीवदान मोठं जीवदान मिळालंय ते म्हणजे नॅशनल ए संघाचं आणि संघाचं खातं उघडलंय ते म्हणजे 4 धावेने. साहिल याच्या बॅटमधून निघालेला चौकार. चांगला चेंडू होता दिनेश हडकर यांचा परंतु तेवढाच चांगला फटका सजवला होता परंतु क्षेत्ररक्षणामध्ये थोडीशी चूक. पुढचा चेंडू हा मात्र चुकीला माफी नाही. साहिलच्या बॅटमधून निघालेला हा खणखणीत षटकार. चांगला बॅट्समन आहे नॅशनल ए या संघाचा. यंग क्रिकेटर आहे परंतु तेवढ्याच ताकदीने मारणारा प्लेअर आहे. चांगला खेळतोय. व्यावसायिक खेळांमध्ये पण त्याचा चांगला मोलाचा भाग असतो. परंतु पाहूया नक्कीच चांगला शॉट होता आजच्या दिवसामधला हा नॅशनल ए या संघाचा षटकार. 4 चेंडू 10 धावा. भीम भीम बॉल बघ ना नवीन बॉल गेलेत. परत एकदा तटवण्याचा चेंडू परंतु पाहूया आणि झेल बाद झालेले आहेत. साहिल यांनी चांगला खेळ खेळला होता परंतु ते झेलबाद झालेले आहेत. दिनेश हडकर यांचा चांगला कमबॅक पाहायला मिळाला पुरंदर संघ या संघासाठी. आता पुरंदर संघ या संघाचे नवीन फलंदाज येत आहेत ते म्हणजे अभिषेक बैद. कालच्या दिवसामध्ये चांगली कामगिरी केली होती अभिषेक बैद यांनी. चांगले फलंदाज आहेत. अष्टपैलू खेळाडू नॅशनल या संघाचे. पहिला धक्का मिळाला नॅशनल या संघाला साहिलच्या स्वरूपात. चांगले फटके सजवले होते. साहिल यांनी एक षटकार व एक चौकार ठोकला होता परंतु तेवढाच कमबॅक पाहायला मिळाला तो म्हणजे दिनेश हडकर यांचा. पॉवर प्ले षटकातील शेवटचा चेंडू दिनेश हडकर यांचा. सामना करतील अभिषेक बैद उर्फ बच्चा. चांगले फलंदाज आहेत नॅशनल ए या संघाचे. एक धडाकेबाज फलंदाज आहेत.
हॅलो, नक्कीच पाहूया शेवटचा चेंडू. आणि हा चांगला चेंडू हाताळला होता दिनेश हडकर यांनी. बच्चाला थोडासा कळाला नव्हता. लेग ब्रेक स्लोअर वन पद्धतीचा होता, परंतु निर्धाव असा चेंडू. एका षटकाखेरीस नॅशनल ए या संघाची धावसंख्या आली 10. एक गडी बाद 10. नॅशनल ए या संघाची धावसंख्या आली 10. एक गडी बाद 10. दिनेश हडकर यांनी चांगल्या पद्धतीने हाताळलं हे पहिलं षटक, पॉवर प्लेचं षटक. एक गडी बाद करण्यामध्ये ते यशस्वी ठरले. पुरंदर संघ ए या संघाची चांगली कामगिरी पाहायला मिळते. आणि आता आलेत आमचे मित्र प्रितेश नाडकर. पुढचा चेंडू वैयक्तिक पहिलं संघासाठी दुसरं षटक घेऊन आले ते म्हणजे अभिषेक आंबोले. चांगले गोलंदाज आहेत, चांगल्या पद्धतीने अचूक टप्प्यावरती गोलंदाजी करतात. पाहूया रुपेंद्र माने, चांगल्या पद्धतीचा एक मोठा खेळाडू, पुरंदर प्रीमियर लीग मधला नावाजलेला फलंदाज. पाहूया कोणत्या प्रकारे फलंदाजी करतोय. यापुढील होणारा सामना सतीश धुळे 11 नायगाव विरुद्ध अजिंक्य 11. एक हाय व्होल्टेज सामना नक्कीच पाहायला मिळेल आपल्याला पुरंदर प्रीमियर लीग 2026 मध्ये. पहिला चेंडू, परंतु हा निर्धावाचा चेंडू हाताळायला अभिषेक आंबोले. तुम्हाला सांगितलंय मित्रांनो, चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी करतात. एक अचूक असा टप्पा असतो त्यांचा. बॅट्समनला फॉलो करून बॉलिंग करतात. पाहूया कोणत्या प्रकारे आता गोलंदाजी करतायत. आता मात्र पाहूया झेल होतोय का, परंतु नाही. चांगला फटका पाहायला मिळाला होता, परंतु तेवढीच चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली ती म्हणजे अभिषेक आंबोले यांची. चांगला फॉलो करून गोलंदाजी करतोय. आता स्ट्राईकला आहेत ते म्हणजे अभिषेक बैद. भीम भीम जरा स्टेज जवळ ये, बॉल आणायला लागला. ठीक आहे. अभिषेक आंबोले सामना करतील. अभिषेक आंबोले चांगली गोलंदाजी करताना पाहूया अभिषेक बैद कोणत्या प्रकारे त्यांना सामना करतायत. आणि हा चांगला फटका पाहायला मिळाला आणि हा षटकार, खणखणीत षटकार. अभिषेक बैद नॅशनल ए संघाचे चांगले फलंदाज आहेत. सुंदर फटका मारला होता त्याने लेगचारच्या चिकेने आणि त्याच्यावरती हे 6 धावा. पाहूया अभिषेक आंबोले कोणत्या प्रकारे कमबॅक करतायत. परत एकदा चेंडू, डायरेक्ट चेंडू होता, त्याच्यावरती समाचार पुरेपूर घेतलाय तो म्हणजे अभिषेक बैद यांनी. मी काय बोललो माहिती आहे मेला बापूला अशी बोली ह्या यांनी टाकू दे बोलूला बोल म्हणतो खाणार आहे बोल ह्या यांनी टाकले ना ह्या यांनी टाकू दे लांबच्या एंडला मारू दे सिक्स त्याला. धावसंख्येत भर, धावसंख्येला 23. एक गडी बाद 23. पाहूया अभिषेक आंबोले कोणत्या प्रकारे कमबॅक करतायत. आता मात्र एक चांगला चेंडू होता, परंतु पाहूया पंचांनी सोयरसा चेंडू घोषित केलाय. धावसंख्येत भर, धावसंख्या वाढताना नॅशनल या संघाची धावसंख्येला 24. एक गडी बाद 24. अजूनही षटकातील 2 चेंडू शिल्लक. 10 चेंडूमध्ये 24 धावांची
24 धावा झालेल्या आहेत नॅशनल या संघाच्या. परत एकदा सोयर चेंडू बॅट्समनने फॉलो करून टाकलं, परंतु त्याला वाईड घोषित केलेलं आहे अंपायरने. हे दिसतंय चांगलं. हां बरोबर. इथं चांगलं आहे. वारा पण लागतो. पुढचा चेंडू परत एकदा लेगसाईडच्या दिशेने टोलला चेंडू, त्यावरती अभिषेक आंबोल्याचा पुरेपूर समाचार घेत आहेत ते म्हणजे अभिषेक बैद चांगल्या प्रकारे फटकेबाजी करतायत आणि त्याच्यावरती 6 धावा. नॅशनल ए या संघामध्ये थोडा खुशीचा माहोल आहे, कारण चांगली फटकेबाजी करतायत. पॉवर प्लेचं षटक फक्त 10 रनचं आलं होतं दिनेश हडकर यांचं, परंतु त्यानंतर आता कमबॅक केला तो म्हणजे अभिषेक बैद याने लांब लांबवरचे षटकार ठोकतायत. शेवटचा चेंडू अभिषेक बैद्यासाठी, पाहूया कोणत्या प्रकारे करतायत फटकेबाजी. थोडा सामना लवकरात लवकर चालू करायचा आहे, लेट करायचा नाहीये. परत एकदा आणि ह्या चेंडूवरती षटकार अभिषेक बैद यांचे लगातारचे 4 चेंडूवरती 4 षटकार पाहायला मिळाले. चांगली फलंदाजी करते नॅशनल ए या संघ, चांगल्या परिस्थितीमध्ये आणून ठेवला आपल्या नॅशनल ए या संघाला अभिषेक बैद यांनी. 2 षटकाखेरीज संघाची धावसंख्या झाले 37 धावा. तब्बल 27 धावा कुठल्या आहेत त्या म्हणजे अभिषेक आंबोल्याच्या षटकामध्ये. पुरंदर संघ अ या संघाचं सर्वात महागडं षटक कालच्या क्षेत्रापासून आजच्या क्षेत्रामध्ये पूर्ण महागडं षटक ठरलं ते म्हणजे अभिषेक आंबोल्याचं. तब्बल 27 धावा कुठल्या आहेत अभिषेक बैद यांनी. चांगल्या प्रकारे फटकेबाजी पाहायला मिळाली नॅशनल ए या संघाची. यापुढील होणारा सामना सतीश धुळे 11 नायगाव विरुद्ध अजिंक्य 11. वैयक्तिक पहिला व संघासाठी तिसरं षटक घेऊन आले ते म्हणजे नितीन राजापुरे. नक्कीच कालच्या दिवसामध्ये नितीन राजापुरे यांनी 2026 PPL पुरंदर प्रीमियर लीग 2026 यामधलं पहिली हाफ सेंचुरी ठोकली होती, ती पण सुशांत 11 या संघासमोर. चांगली फलंदाजी पाहायला मिळाली होती नितीन राजापुरे. आता मात्र संघाला त्यांची खूप जरूरत आहे, कारण 2 षटकाअखेरी संघाची धावसंख्या आहे 37. त्यांना चांगला कमबॅक करावा लागेल आपल्या संघासाठी, चांगली गोलंदाजी करावी लागेल, कारण त्यांनी काल फलंदाजी केली होती मात्र आता त्यांना गोलंदाजीवरती भार द्यावा लागेल. आता मात्र जटोला चेंडू कव्हरच्या दिशेने चांगला ड्राईव्ह पाहायला मिळाला, त्यावरती पहिल्याच चेंडूवरती चौकार पाहायला मिळाला तो म्हणजे रुपेंद्र माने यांच्या बॅटमधून चांगला चौकार मिळाला. आता धावसंख्येत भर पडते, धावसंख्येला 41, एक गडी बाद 41, 2 षटकं 1 बॉल. चांगली फलंदाजी पाहायला मिळते नॅशनल ए या संघाची. पुढचा चेंडू नितीन राजापुरे यांचा, पाहूया. रुपेंद्र दादा माने कोणत्या प्रकारे फलंदाजी करतायत. चांगला चेंडू पाहायला मिळाला, परंतु तेवढ्याच गचा असं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं ते म्हणजे विकेट किपिंग पर यष्टीरक्षकाकडून आणि बाईच्या स्वरूपात 4 धावा. एक निर्धाव असा चेंडू होता, परंतु यष्टीरक्षकाकडून चूक झाली आणि त्याचा फायदा म्हणजे टीमला झाला तो म्हणजे नॅशनल ए या संघाला. 4 धावांच्या रूपात एक निर्धाव असा चेंडू 4 रूपांमध्ये झाला, 4 धावा मिळाल्या त्या म्हणजे नॅशनल ए या संघाला. चांगला चेंडू हाताळला होता नितीन राजापुरे यांनी, परंतु 4 धावा मिळाल्या बाईच्या स्वरूपात. पुढचा चेंडू नितीन राजापुरे यांचा, 2 चेंडूवरती 8 धावा झाले आहेत खर्च. पाहूया कोणत्या प्रकारे कमबॅक करतायत. आणि परत एकदा कव्हरच्या दिशेने चांगला ड्राईव्ह पाहायला मिळाला, परंतु पाहूया त्यावरती ही चौकार पाहायला मिळाला तो म्हणजे रुपेंद्र माने याच्या बॅटमधून. चांगली फलंदाजी करतायत रुपेंद्र माने नॅशनल ए या संघाचे कर्णधार. चांगल्या पद्धतीने फटकेबाजी पाहायला मिळाली ते म्हणजे रुपेंद्र माने याच्या बॅटमधून.
क्लासिक कव्हर ड्राईव्ह पाहायला मिळाला. नितीन राजापुरे यांच्या सलग 3 चेंडूवरती 3 चौकार आलेत. पाहूया कोणत्या प्रकारे कमबॅक करतायत नितीन राजापुरे. पुरंदर संघ आजच्या दिवसातील आज चांगला सामना पाहायला मिळाला आहे, परंतु ह्या पुढील होणारा सामना सतीश ढोळे 11 नायगाव विरुद्ध अजिंक्य 11 नक्कीच हाय व्होल्टेज सामना पाहायला मिळेल तुम्हाला मित्रांनो. सगळ्यांनी उपस्थित राहायचं आहे. आता पाहूया नितीन राजापुरे कोणत्या प्रकारे सामना करतायत. आणि परत एकदा तटवला चेंडू, परंतु बॅटची कळा घेऊन फक्त 1 धाव बाईच्या स्वरूपात 1 धाव, माफ करा मित्रांनो, बाईच्या स्वरूपात 1 धाव मिळाले. आणि संघाची धावसंख्या आली 50. नॅशनल ए या संघाची धावसंख्या 50. नक्कीच एकदा टाळ्या झाल्या पाहिजे मित्रांनो. 50 धावांचं अर्धशतक झालंय नॅशनल ए या संघाचं. चांगली फलंदाजी पाहायला मिळाली. 16 चेंडूमध्ये 50 धावांचं मजल गाठता आले आहे. अजूनही 8 चेंडू शिल्लक आहे. पाहूया कोणत्या प्रकारे फलंदाजी करतायत. नक्कीच अभिषेक बैद चांगल्या पद्धतीने फलंदाजी करतायत. रुपेंद्र माने दादा चांगली फलंदाजी करतोय. पाहूया. आणि रिवर्सचा अटेम्प्ट, परंतु त्याच्यावरती कोणताही मोठा फटका मारता आला नाही, परंतु एक बाईच्या स्वरूपात 1 धाव मिळाले. ती म्हणजे नितीन राजापुरे अभिषेक बैद यांना. धावसंख्येत भर. शेवटचा चेंडू, चांगला चेंडू हाताळला आहे. या षटकामध्ये मोठे फटके फक्त चौकारांमध्ये पाहायला मिळाले, परंतु एकही षटकार आला नाही. चांगला गोलंदाजी पाहायला मिळाली होती, ती म्हणजे नितीन राजापुरे यांची. पुढचा चेंडू, शेवटचा चेंडू. आणि आता परत एकदा मारलेल्या कव्हरच्या दिशेने पाहूया किती धावा मिळत आहेत. आणि त्यावरती पाहूया 2 धावा तरी झालेल्या आहेत. चांगली फलंदाजी पाहायला मिळाली नॅशनल ए या संघाची. 3 षटकाखेरीस नॅशनल ए या संघाची धावसंख्या 53. चांगला आकडा गाठता येईल असं म्हणता येईल, कारण आता एक हाणामारीचं षटक पाहायला मिळेल. आणि या षटकामध्ये किती धावा कुठतायत ते पाहायला लागेल मित्रांनो, कारण अभिषेक बैद स्ट्राईकला असेल. मागच्या दुसऱ्या ओव्हरमध्ये त्याने खणखणीत 4 षटकार ठोकले होते, परंतु आता हाणामारीचे षटक असेल. आता पाहूया अभिषेक बैद कोणत्या प्रकारे फलंदाजी करतायत. आणि आता गोलंदाजीला आलेत. वैयक्तिक पहिला संघासाठी 4थं षटक घेऊन आलेत, ते म्हणजे प्रितेश शिरोडकर. एक चांगला अचूक टप्पा टाकला होता कालच्या दिवसामध्ये. त्यांनी चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली होती, परंतु आता पाहूया कोणत्या प्रकारे कमबॅक करतात, कारण समोरही ताकदीचा असा फलंदाज उभा आहे, तो म्हणजे अभिषेक बैद. कारण दुसऱ्या ओव्हरमध्ये त्याने खणखणीत 4 बॉलमध्ये 4 षटकार ठोकले होते. आता मात्र पाहूया कोणत्या प्रकारे फलंदाजी करतात, कारण संघाला नॅशनल ए या संघाला जर चांगल्या परिस्थितीत घेऊन जायचं असेल तर तुम्हाला नक्कीच चांगला स्कोर करावा लागेल. पहिला चेंडू आणि 4 धावा. मे बी फिल्डर कडून मिसफिल्ड झाले आणि त्याचा फायदा मिळाला, तो म्हणजे नॅशनल ए या संघाला. आणि त्याच्यावरती 4 धावा. चांगला चेंडू हाताळला होता प्रितेश शिरोडकर यांनी, परंतु फिल्डिंगमध्ये थोडंसं मिसफिल्डिंग झाली आणि त्याचा फायदा मिळाला, तो म्हणजे नॅशनल ए संघाला. बच्चा चांगली फलंदाजी करताना अभिषेक बैद. सात चेंडू आणि वैयक्तिक 28 धावावरती खेळत आहेत अभिषेक बैद. सुप्रभात, शुभ सकाळ. आणि हा पुन्हा एकदा अतिशय उत्कृष्ट स्ट्रोक पाहायला मिळाला. लेगच्या दिशेने जातो चेंडू, सीमारेषा पार, षटकार. हॅलो. यानंतरचा होणारा सामना अजिंक्य 11 वर्सेस SD बॉईज नायगाव. दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती आहे की आपण नाणेफेकीसाठी या ठिकाणी टॉस का बॉस मंचावरती उपस्थित राहायचं आहे. SD बॉईज नायगाव वर्सेस अजिंक्य 11 दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती असेल आपण टॉससाठी उपस्थिती दर्शवायची आहे. पुन्हा एकदा बैठक फटका सजवण्याचा प्रयत्न होता. चांगला चेंडू या ठिकाणी लोअर फुल टॉस होता, अतिशय वेगवान चेंडू आणि या ठिकाणी धावबादची संधी, परंतु नाही. रनिंग बिटवीन द विकेट अतिशय चांगलं पाहायला मिळालं. अभिषेक बैद आणि त्यांच्यासोबत त्यांचे कर्णधार स्वतः रुपेंद्र माने.
धावसंख्या जाऊन पोहोचते 65 रन्स विदाउट लॉस ऑफ 1 विकेट. अभिषेक बैद आणि आमच्यासोबत कॉमेंटरसाठी या ठिकाणी आहेत राहुलजी सकपाळ. तर आपण त्यांच्याकडूनही जाणून घेऊया की कशा पद्धतीचा हा सामना तुम्ही पाहताय. हाय व्होल्टेज सामना नक्कीच आहे, परंतु रन चेजच्या माध्यमातून जर पाहिलं तर अपोजिशन टीम देखील अतिशय चांगले आहे. काय सांगाल? नक्कीच कारण समोरचं फिल्डिंग संघ पण खूप ताकदीदार असेल. कारण मागच्या मॅचमध्ये बघितलं त्यांनी दिनेश हडकर सारखा फलंदाज आहे ज्याने 5 चेंडूवरती 5 षटकार ठोकलेत. दुसऱ्या धावेचा प्रयत्न या ठिकाणी अभिषेक बैदसाठी रुपेंद्र माने यांनी संजय नायडू कुठे असाल तर स्टेज पाशी जायचं आहे. संजय नायडू उर्फ अंड्या स्टेज जवळ यायचं आहे. नायडू रुपेंद्र माने मोठा धक्का मिळाला कारण रनआउट स्वरूपात बाद झालेत. आता धावसंख्येचा चांगला भर पाहायला मिळतोय तो म्हणजे नॅशनल ए या संघाचे, परंतु पुरंदर संघ ए या संघाकडे देखील ताकदीवान फलंदाज आहेत. नितीन राजापुरे असतील, सुनील शेलार असतील आणि हा एज लागून तंबूच्या आसरा आला तो म्हणजे अभिषेक बैद. चांगली खेळी केली होती नॅशनल ए या संघासाठी. चांगले फटकेबाजी पाहायला मिळाली त्यांच्या बॅटमधून. आले तब्बल 36 धावा मिळाल्या. आता टॉस उडवून घ्यायचा आहे सतीश जुळे 11 नायगाव विरुद्ध अजिंक्य 11. दोन्ही कॅप्टनना विनंती आहे टॉस का बॉस यामध्ये यायचं आहे. किती बॉल आहे? शेवटचा एक बॉल आहे. शेवटचा चेंडू असेल हा. धावसंख्या 66 धावा झालेत आणि हाणामारी षटकातील हा शेवटचा चेंडू असेल. आणि आता स्ट्राईकला येतो तो म्हणजे चैतन्य पाटील. ह्या देखील बॅट्समनकडे एक ताकद आहे की एक चेंडूमध्ये 6 धावा ते पण मारू शकतात. चांगले फलंदाजीचा बहारणा पाहायला मिळतोय तो म्हणजे नॅशनल ए या संघाकडे. चैतन्य आलेले स्ट्राईक वरती. न्यू बॅटर चैतन्य आणि प्रितेश अतिशय सुरेख गोलंदाजी करतोय. अभिषेक बैदला बाद करण्यामध्ये मोलचा. या ठिकाणी सुंदर चेंडू लेग बिफोरची अपील, परंतु पंचाने फेटाळून लावलेले आहे. प्रितेश भिलोसा इंडस्ट्रीजचे खेळाडू आहेत. संजय नायडू कुठे असाल तर स्टेज पाशी यायचं आहे लवकरात लवकर. सचिन पाटणकर आपल्याला बोलवतात. संजय नायडू 4 षटकार अखेरीस नॅशनल ए या संघाची धावसंख्या आहे 67. जिंकण्यासाठी 24 चेंडू 68 धावांचं मोठं आव्हान ठेवलं आहे ते म्हणजे पुरंदर संघ ए या संघासमोर. परंतु पुरंदर ए या संघामध्ये देखील ताकदीवान फलंदाज असतील. नक्कीच दिनेश हडकर पाहायला मिळेल, नितीन राजापुरे पाहायला मिळेल तुम्हाला, सुनील शेलार, अभिषेक आंबोले, दत्ता, साहिल पालेकर सगळे चांगले बॅट्समन पाहायला मिळतात तुम्हाला. त्यांच्या देखील टीममध्ये चांगला भला मोठा बॅट्समनचा लाईनअप असेल. नक्कीच तेही चेस करण्यामध्ये माहीर असतील. पाहूया कोणत्या प्रकारे फलंदाजी करताना पाहायला मिळतील. आणि टॉस झालेला आहे सतीश धुळे 11 नायगाव विरुद्ध अजिंक्य 11. तर सतीश धुळे 11 यांनी प्रथम टॉस जिंकून क्षेत्ररक्षण स्वीकारलंय. तर दोन्ही संघांना विनंती आहे की आपले प्लेइंग 11 लवकरात लवकर जवळ ठेवायचे आहेत. आणि नॅशनल ए या संघाला विनंती असेल की तुम्ही थोडी टीम मिटिंग थोडीशी लवकरात लवकर सामना चालू करायचा आहे, जेणेकरून आम्हाला हा 4 ओव्हर 15 मिनिटांमध्ये संपवता येतील. आणि पुरंदर संघ ए यांना सुद्धा विनंती आहे की आपले 2 सलामीचे फलंदाज आपण लवकरात लवकर पाठवायचे आहे. सामना आपल्याला 15 मिनिटात संपवायचा आहे, जेणेकरून आपल्याला लवकरात लवकर पुढील सामने खेळवायचे. साखळी पद्धतीने आपण सामने खेळवतोय, जेणेकरून आपल्याला आजच्या दिवसामध्ये 13 मॅच कंप्लीट करून आपल्याला चांगला हा 2026चा PPLचा खेळ संग्राम संपन्न करायचा आहे. आता आपल्याबरोबर जोडले गेले आहेत ज्यांचं नाव आहे राहुल देवकर. आपण राणादा या नावाने प्रसिद्ध आहेत.
आता पुढचे जे क्षण आहेत ते त्यांच्या तोंडाने आपण आता पुढची कॉमेंट्री ऐकणार आहे. तर ओव्हर टू यू राणादा. धन्यवाद शाकी सर. आपण काल ज्यांच्या माध्यमातून समालोचन ऐकलं, आज देखील आपण त्यांच्या माध्यमातून थोडंफार समालोचन सकाळच्या क्षेत्रामध्ये ऐकलं असेल. त्याचबरोबर त्यांच्यासोबत राहुलजी सकपाळ देखील आमच्यासोबत आहेत कॉमेंट्री बॉक्समध्ये. आणि आपण पाहतोय पुरंदरे प्रीमियर लीग ही स्पर्धा 2 दिवसीय बॅट्समन पाठवायचे आहेत लगेचच. पुरंदर संघ ए यांना विनंती असेल की आपण लवकरात लवकर बॅट्समन पाठवायचे आहेत. सलामीचे फलंदाज 24 चेंडू 68 धावांचं आव्हान असेल, परंतु पाहूया त्याचा सामना कोणत्या प्रकारे करतायत. कारण समोरच्या नॅशनल ए या संघाचे चांगले 4 गोलंदाज पाहायला मिळतात. ते म्हणजे अभिषेक बैद, चैतन्य पाटील, शुभ्रो दत्ता, सचिन पेडणेकर. चांगला भरणा आहे त्यांच्यावर गोलंदाजीचा, परंतु बॅट्समन कुठ्याप्रमाणे बॅटिंग करतात. कारण दिनेश हडकर हे देखील चांगल्या फॉर्ममध्ये आहेत. तसेच नितीन राजापुरे चांगले मोठे मोठे फटके पाहायला मिळाले कालच्या क्षेत्रामध्ये त्यांच्याकडून. पण पहिली हाफ सेंचुरी पाहायला मिळाली. तर तुम्ही नक्कीच सांगा राहुलजी देवकर कोणत्या प्रकारे फलंदाजी करतील आज. नक्कीच आव्हान थोडंसं मोठं आहे. 68 रन्स इन 24 बॉल्स. परंतु क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ आहे आणि भलं मोठं आव्हान देखील ते लिलया पार करू शकतात अशी क्षमता या 2 खेळाडूंच्या मध्ये आहे. नितीन राजापुरे मॅन फ्रॉम वाई आणि त्यांच्यासोबत आणि जी आधीची मॅच झाली होती नुक्कड 11 विरुद्ध पुरंदर संघ बी, या संघाचा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार मिळतोय. तो म्हणजे महेशजी कुडपे. ओवी 11 या संघाचे संघ मालक महेशजी कुडपे यांना मॅन ऑफ द मॅचचा मान मिळतोय. तर त्यांनी कॉमेंट्री कक्षाजवळ यायचं आहे, त्यांना मॅन ऑफ द मॅचचा किताब भेटतोय. तब्बल 3 विकेट घेतल्या आणि चांगल्या प्रकारे फलंदाजी पाहायला मिळाली होती. तो म्हणजे पुरंदर संघ बी या संघाची. सुपर 8 मध्ये चांगली कामगिरी पाहायला मिळाली पुरंदर संघ ए. कारण नुक्कड 11 हा संघ ताकदीवान संघ आहे आणि त्यांना हरवून त्यांनी आपला पहिला सामना आज सुपर 8 मधला विजयी केला होता. वैयक्तिक पहिला संघासाठी पहिला षटक घेऊन आल्यात अभिषेक बैद. सामना करतायत नितीन राजापुरे. पहिला चेंडू समोरच्या दिशेने मारलाय आणि हा येतोय कुठे मित्रांनो, षटकार. आजच्या दिवसामधला हा पहिला षटकार पाहायला मिळतोय नितीन राजापुरे. तुम्हाला सांगितलं होतं मित्रांनो, चांगला फलंदाज आहे, ताकदीवान फलंदाज आहे. कालच्या क्षेत्रामध्ये त्याने 50 धावा ठोकल्या होत्या. चांगला असा फटकेबाजी करतो, कोणत्याही क्षेत्रामध्ये असू दे तो लांबवरचे लांब षटकार मारण्याची ताकद त्या नितीन राजापुरे याच्यामध्ये आहे. पुरंदर संघ यामधला हा ताकदीवान खेळाडू चांगल्या प्रकारे फलंदाजी करतोय. पहिल्याच चेंडूवरती अभिषेक बैद चांगला गोलंदाजाला षटकार ठोकलाय नितीन राजापुरे. पुढील चेंडू अभिषेक बैद. नक्कीच राहुलजी देवकर आपण सांगू शकता काय कोणत्या प्रकारे फटकेबाजी पाहायला मिळेल पॉवर प्लेच्या षटकामध्ये. पॉवर हिटिंग एकच शब्द यांना लागू होतं, पॉवर हिटर. नितीन राजापुरे अतिशय सुरेख स्टेटच्या दिशेने खेळायला फटका होता, सुंदर. दुसरा चेंडू लोअर फुल टॉस पद्धतीचा 1 धाव घेण्यामध्ये यशस्वी झालेले आहेत. थोडीशी मिसफील्ड पाहायला मिळाली, परंतु या एका धावेसोबत धावसंख्या जाऊन पोहोचते 7 वरती. नितीन राजापुरे व्हेरी फर्स्ट बॉल त्यांनी स्ट्रेटच्या दिशेने लॉंगच्या क्षेत्रामध्ये षटकार खेचला. यावरूनच त्यांची क्षमता बॅटिंगची तुम्हाला पाहायला मिळते आणि या रन चेसमध्ये किती पॉझिटिव्हिटीने ते मैदानामध्ये उतरलेलं हे देखील आपल्याला पाहायला मिळते. पुढचा चेंडू अभिषेक बैद यांचा. या ठिकाणी दिनेश हाडकर यांच्या बॅटमधून आलेला हा पहिला वाला षटकार लेग साईडच्या दिशेने. दिनेश हडकर हे देखील ताकदीवान फलंदाज आहेत, चांगले फलंदाजी करतात आणि कुणाला मारायचं ठरवलंय तर त्यांचा मेन स्ट्रायकर बॉलर नॅशनल ए संघाचा स्ट्रायकर बॉलर अभिषेक बैद ह्याच्यावरती ते हल्ला चढवत आहेत. त्यांना माहीत आहे अभिषेक बैद याला जर फटकेबाजी केली तर नक्कीच दुसरे 3 बॉलरचे पण शोल्डर डाऊन होतील. तर त्यांना पॉवर प्लेचा पुरेपूर फायदा घेत आहेत ते म्हणजे पुरंदर संघ या संघाचे फलंदाज दिनेश हडकर आणि नितीन राजापुरे. बघा दोन्ही फलंदाजांनी आपल्या व्हेरी फर्स्ट बॉलवरती षटकार खेचले आहेत. पॉझिटिव्ह ॲटिट्यूड आणि जिंकण्याचे इरादे मजबूत आहेत आणि स्ट्रेट डाऊन द ग्राउंड सुंदर फटका आणि सुरेख अशी फिल्डिंग क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालं त्या ठिकाणी. प्रितेश खरंच कालच्या दिवसापासून चांगली क्षेत्ररक्षण पाहायला मिळत होतं म्हणजे प्रीतम पाष्टे याच्याकडून. नॅशनल ए या संघाचा चांगला
क्षेत्ररक्षक म्हणून त्याच्याकडे ओळखलं जातं. आकाश मोरे असतील आणि प्रितेश स्पष्ट चांगल्या प्रकारे क्षेत्ररक्षण पाहायला मिळतं. ते म्हणजे पॉवर प्लेच्या षटकामध्ये चांगलं 30 ते 40 मीटर त्यांनी कव्हर करून हा चौकार अडवला. आपल्या संघासाठी 2 धावा वाचवल्या आहेत पॉवर प्लेच्या षटकामध्ये. पुढचा चेंडू अभिषेक बैद्याचा सामना करेल दिनेश हडकर. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतं तो म्हणजे राहुल सिंग. नक्कीच आपल्या संघासाठी तब्बल 3 धावा वाचवल्या. चांगल्या प्रकारे क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं स्वतः राहुल सिंग यांचा. नॅशनल ए संघाचे सर्व चांगल्या प्रकारे गोलंदाजी हाताळतोय, परंतु तेवढ्याच ताकदीने खेळत तो म्हणजे पुरंदर संघ. नक्कीच मोठा धाव संख्येचा पाठलाग करतायत, परंतु त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारे त्यांनी आपली कमी दाखवली नाही. त्यांच्याकडे पण ताकद आम्ही तुम्ही मारू शकता, आम्ही पण मारू. नक्कीच ह्या प्रकारे ते बॅटिंग करतायत आणि त्याचप्रमाणे बल्लेबाजीमध्ये चांगल्या प्रकारे खेळतायत. लेग बिफोरची अपील आणि पंचांनी आपला इशारा आउट घोषित केलेला आहे. नितीन राजापुरे आणि अचूक असा चेंडू, अचूक खोलवर पद्धतीचा हा चेंडू म्हणावा लागेल अभिषेक बैद यांच्याकडून आणि आपल्या संघाला एक ब्रेक थ्रू मिळवून दिलेला आहे. नितीन राजापुरे मोठा मासा गळाला लावलेला आहे त्यांनी. शेवटचा चेंडू होता पॉवर प्लेचा, परंतु त्याच चेंडूवरती अभिषेक बैद यांनी चांगला मोठा माशाला गळ्याला फसवला तो म्हणजे नितीन राजापुरे. आणि त्याची जागा घेण्यासाठी तो म्हणजे हार्ड हिटर साहिल पालेकर. याच्याकडे देखील ताकद आहे की मोठमोठे फटके मारण्याची. नक्कीच तुम्ही कोणत्या प्रकारे बोलताय राहुलजी? बरोबर आहे राहुलजी, जसं तुम्ही सांगितलं की मोठे फटके खेळण्यामध्ये पुरंदर संघातील खेळाडू खूप समर्थ आहेत. जणू काही त्यांच्यामध्ये कॉम्पिटिशन आपण पाहतोय कालच्या दिवसापासून की कोण लांब षटकार खेचतंय. कारण कालच्या दिवसामध्ये पाहिलं तर नितीन राजापुरे यांच्याकडून चांगले फटके पाहायला मिळत. तदनंतर आपण पाहिलं की दिनेश हडकर देखील आपले चांगली खेळ सिद्ध करून दाखवली, चांगले मोठमोठे फटके खेळून दाखवले आणि त्यांचा खेळ पाहून साहिलला देखील ती पॉझिटिव्हिटी त्याच्या खेळामध्ये पाहायला मिळते. त्याच्याकडून देखील लॉंग क्षेत्रामध्ये मोठा षटकार पाहायला मिळाला. आणि पाहूया अशा या मोठ्या फटक्यांची आज आवश्यकता असेल संघाला नक्कीच. आणि पहिल्या षटकाच्या चांगल्या सुरुवातीनंतर शेवटच्या चेंडूवरती थोडासा मोठा झटका बसला पुरंदरे संघाला, परंतु पाहूया आता दुसऱ्या षटकामध्ये दिनेश आणि साहिल कशा पद्धतीने सामना करतात. नक्कीच चैतन्य पटेल चांगला गोलंदाज आहे, परंतु त्याचप्रमाणे ताकदीवान फलंदाज असेल दिनेश हडकर. पहिला चेंडू आणि हा नो चेंडू बिमर टाकलाय तो म्हणजे चैतन्य पाटील याने. पहिलाच चेंडू टाकला होता तो म्हणजे बिमर आणि हा पुढचा चेंडू फ्री हिट असेल. नक्कीच दिनेश हडकर कोणत्या प्रकारे एक ताकदीवान फलंदाज आहे आणि त्याला फ्री हिटचा चेंडू भेटतोय. नक्कीच कोणत्या प्रकारे त्या फ्री हिटचा फायदा उचलतात ते पाहूया. भीमर बघा प्रेशर गोलंदाजावर देखील आहे. जरी धावसंख्या मोठी असली तरी समोर बलाढ्य संघ आहे, बलाढ्य फलंदाज आहेत आणि त्याचा दबाव हा गोलंदाजावरती देखील दिसून येतोय. आपण पाहतोय दिनेश हडकर सारखा मोठा फलंदाज ज्याच्या बॅटमधून काल लागोपाठ 5 षटकार पाहायला मिळाले होते, आज देखील ती किमया तो करणार का? आपल्या संघासाठी समोर चैतन्य वेगवान गोलंदाज आहे. शॉर्ट पिचचा चेंडू, फ्रीटचा चेंडू लेग्सच्या दिशेने भिडका, परंतु हा झेल आहे. परंतु हा फ्रीटचा चेंडू असल्यामुळे फलंदाज बाद नक्कीच ठरू शकणार नाही. परंतु या फ्रीटच्या चेंडूवरती 6 धावा मात्र वसूल करू शकलेले नाहीत दिनेश. नक्कीच चांगला कमबॅक केलाय तो म्हणजे चैतन्य पाटील यांनी. चांगल्या प्रकारे चेंडू हाताळला. फ्री हिटचा चेंडू होता, त्यावरती षटकार मारता आला असा, परंतु चांगला कमबॅक केला आणि जिथे कॅच गेली तिथे हा फ्री हिट असल्यामुळे एक फलंदाज वाचलाय. नक्कीच दिनेश हडकर सारखा फलंदाजाला जर बाद करण्यात आलं तर नक्कीच नॅशनल या संघाला मोठा मासा गळाला फसल्यासारखा होईल, कारण दिनेश हडकर याच्याकडे ताकद आहे. साहिल पालेकर निर्धावाचा चेंडू. नक्कीच चैतन्य पाटील हा देखील नॅशनल या संघाचा चांगला गोलंदाज आहे. अचूक टप्पा, अचूक भेदक गोलंदाजी म्हणून त्याला ओळखला जातो. नक्कीच थोडीशी चेंडूमध्ये अतिरिक्त उसळी पाहायला मिळाली आपल्याला, त्यामुळे साहिल यांचा जो मनसुबा होता मिड विकेट झोनमध्ये जो मोठा फटका करण्याचा तो थोडासा मिस झालेला आहे. साहिल पालेकर पुढचा चेंडू साहिल पालेकर याला पाहूया कोणत्या प्रकारे फटकेबाजी करतो. नक्कीच मोठी फटकेबाजी मारण्याची गरज आहे संघाला. आत्ता मात्र हा सोयर चेंडू धावसंख्येत भर.
नक्कीच एक पुरेपूर जरी बॅट्समन सफल झाला तरी व्हाईटची व्हाईट लाईन आहे, परंतु त्याच्याही बाहेर टाकला. अतिरिक्त असा बाहेर चेंडू होता, परंतु चांगली गोलंदाजी पाहायला मिळते चैतन्य पाटील. फलंदाजाला फॉलो करतायत आणि विकेट किपर म्हणून MSDच्या रोलमध्ये स्वतः कर्णधार रुपेंद्र माने त्यांना गाईड करतायत. ऑफ स्टंपच्या थोडंसं बाहेर चेंडू टाकण्याचा खेळवण्याचा सल्ला ते देत आहेत. बिहाइंड द स्टंप, लोअर फुल टॉस, लॉंग ऑफच्या दिशेने खेळलेला चेंडू एका धावेसाठी. नक्कीच रुपेंद्र माने कर्णधाराच्या उपस्थित, कारण चांगला अनुभव आहे त्यांच्याकडे. त्यांचा अनुभव हा नक्कीच नॅशनल या संघाला वेळोवेळी मदत करतो चांगल्या पोझिशनमध्ये घेऊन जायला. यावेळी बघूया कोणत्या प्रकारे फलंदाजी करतायत. संघाची धावसंख्या 20, 3 चेंडू 20 धावा. अजूनही जिंकण्यासाठी 48 धावांची आवश्यकता असेल. पाहूया कोणत्या प्रकारे फटकेबाजी करतायत पुरंदर संघ. समोरच्या दिशेने आणि पाहूया काय झालंय, काय घडतंय मित्रांनो. तर कोण, दिनेश हडकर स्वतः कर्णधार पुरंदर संघ या संघाचे बाद झाले. नक्कीच चांगला कमबॅक मिळाला तो म्हणजे चैतन्य पाटील याचा. मोठा विकेट पाहायला मिळाला तो म्हणजे पुरंदर संघ याला, कारण स्वतः कर्णधार दिनेश हडकर हे तंबूच्या आश्रयाला परतलेत. नक्कीच मोठा हादरा, मोठा धक्का म्हणावा लागेल संघाला, कारण लॉंगॉनच्या क्षेत्रामध्ये षटकारासाठी हा खेळलेला फटका होता, परंतु तेवढं जे डिस्टन्स चेंडूनं ट्रॅव्हल करणं अपेक्षित होतं ते झालं नाही. आणि या ठिकाणी संघाला एक मोठा धक्का दिनेश हडकर यांच्या स्वरूपामध्ये लागलेला आहे, कारण दोन्ही फलंदाज जे आक्रमक रवयाचे होते, दोन्ही फलंदाज आता तंबूमध्ये परतलेले आहेत आणि आता ती जबाबदारी येऊन पोहोचलेले आहेत. आता न्यू बॅटर आहेत अभिषेक. नक्कीच मोठा टर्निंग पॉईंट म्हणता येईल, कारण नॅशनल या संघ चांगल्या परिस्थितीमध्ये चांगली गोलंदाजी हाताळतो. चैतन्य पाटील पहिला बीमर होता, परंतु त्यानंतर त्याचा कमबॅक पाहायला मिळालाय. चांगला अचूक टप्प्याची भेदक गोलंदाजी करतोय. आलाय अभिषेक अंबोले आलाय, परंतु त्यावरती एकच धाव, कारण तिथे क्षेत्रक्षणामध्ये अभिषेक बैद. गुड थ्रो फ्रॉम अभिषेक बैद. आणि बघा, पहिला चेंडू ज्या पद्धतीचा भीमर टाकला त्यानंतर थोडेसे सर्वजणच कन्फ्यूज झाले होते की चैतन्य यांच्याकडून संघाला मोठी अपेक्षा आहे चांगल्या गोलंदाजीची. आणि जसं त्यांचे सहकारी खेळाडू सोनूजी त्यांना सांगत असतात की आप दिखाओ कुछ और करो कुछ, असंच काहीसं पाहायला मिळालं. पहिल्या चेंडूवरती भीमर टाकून थोडंसं कन्फ्यूज केलं बॅट्समनना आणि चांगला कमबॅक नंतर करून दिला त्यांनी. नक्कीच नक्कीच. आणि साहिल पालेकर पाहूया, मोठे 2 धक्के मिळाले, ते म्हणजे चैतन्य पाटील याने चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली. चैतन्य पाटील याची चांगले हार्ड हिटर दिनेश हडकर, त्यानंतर साहिल पालेकर. पुरंदर संघ या संघाचे दोन्ही हार्ड हिटर यांना बाद करण्यामध्ये चैतन्य पाटील याला यश आलंय. नॅशनल या संघाची चांगली पकड. 2 षटकाखेरीस संघाची धावसंख्या आले 21, 3 गडी बाद 21. आणि आता आले ते म्हणजे पुरंदर संघ या संघाचे नवीन फलंदाज दत्ता. याच्याकडे देखील ताकद आहे लांबवरचे षटकार मारण्याची, याच्याकडे पण मोठे मोठे फटके मारण्याची ताकद असेल. पाहूया कोणत्या प्रकारे करतायत. आणि चैतन्य पाटील याने चांगलं असं गोलंदाजी हाताळली, कारण तब्बल 5 धावा देऊन त्यांनी 2 विकेट काढलेत, ते पण मोठे 2 विकेट काढलेत. त्यामुळे नॅशनल या संघ चांगल्या परिस्थितीमध्ये पाहायला मिळाला. चैतन्य पाटील यांची सुरेख अशी गोलंदाजी पाहायला मिळाली, ती म्हणजे नॅशनल या संघाकडून. धावसंख्या झालेली आहे 21, 3 गडी बाद 21. आणि महत्त्वपूर्ण जे खेळाडू होते ज्यांच्यामध्ये जी क्षमता होती की हा विजय साकार करू शकत होते, ते आता तंबूमध्ये परतलेले आहेत. परंतु क्रिकेटमध्ये काही होऊ शकतं, क्रिकेट अनिश्चिततेचा खेळ आहे. अभिषेक अंबोळे हा देखील अतिशय चांगला खेळाडू आहे, त्याच्यामध्ये देखील क्षमता आहे. जर का लागोपाठ चांगले फटके जर पाहायला मिळाले तर निश्चितच हे चित्र पालटू शकतं. दरम्यान पुढचा चेंडू, नवीन षटक आणि पाहतोय अभिषेक आंबोळे यांच्या बॅट मधून आलेला सुरेख असा फटका जातोय, चेंडू सीमारेषा पार, षटकार. नक्कीच सचिन पेडणेकर याला पहिल्याच चेंडूवरती त्याचं स्वागत केलं षटकाराच्या रूपात अभिषेक आंबोले याने. याच्याकडे देखील ताकद आहे, याच्याकडे देखील जरी त्याने बॉलिंगला थोडेसे 4 षटकार खाल्ले तरी त्याच्याकडे फलंदाजीमध्ये असे मोठे फटके मारण्याची ताकद आहे. नक्कीच पुरंदर संघ हा 2 फलंदाजाच्या जीवावरती खेळत असो तर त्यांच्याकडे ताकदीवान असे फलंदाज आहेत.
नक्कीच अभिषेक अजूनही त्यांच्याकडे सुनील शेलार सारखा ताकदीवान फलंदाज पाहायला मिळतोय पाठी. अजूनही 47 धावा, आता तब्बल 11 चेंडू 41 धावांची आवश्यकता असेल. पाहूया कोणत्या प्रकारे फटकेबाजी करतायत अभिषेक आंबोले. त्यांनी आपले मनसुबे जाहीर केलेत. पहिल्याच चेंडूवरती परत एकदा मारण्याचा प्रयत्न, परंतु राहुल सिंग यांचा जबरदस्त असा कॅच. राहुल सिंग यांचा जबरदस्त असा कॅच पाहायला मिळाला. चांगला कमबॅक केला सचिन पेडणेकरांनी. चांगली गोलंदाजीचा भरणा आहे नॅशनल एया संघ. आणि आत्ता फलंदाजीला आलेत ते म्हणजे सुनील शेलार. सुनील शेलार हे फलंदाजीला आलेत. अभिषेक आंबोळे पहिल्या चेंडूवरती सुरेख फटका पाहायला मिळाला. नंतर मात्र थोडासा मिस्ट्रोक पाहायला मिळाला आणि राहुल सिंग यांनी कोणतीही चुकी केलेली नाहीये आणि सुरेख झेल टिपला. यावेळी मात्र थोडंसं कमबॅक पाहायला मिळाला गोलंदाजाकडून. पहिल्या चेंडूवरती चांगला फटका सजवल्यानंतर आता परतत आहेत माघारी अभिषेक आंबोळे आणि त्यांची जागा भरून काढण्यासाठी येत आहेत सुनील शेलार मामा. दहा चेंडूमध्ये 41 धावांचं अजूनही आव्हान असणार आहे विजयासाठी. 10 चेंडू 41 धावा आणि आता स्फोटक 20 स्फोटक अशी फलंदाजीची आवश्यकता असेल संघासाठी. 10 चेंडू 41 धावा. सचिन मिस्ट्रोक पाहायला मिळाला मामा यांचा पहिल्या चेंडूवर आणि झेलबाद झालेले आहेत सुनील शेलार मामा. गोल्डन डक. नक्कीच मोठे फटके मारण्याच्या मोठे फटके मारण्याची गरज होती संघाला आणि पहिल्याच चेंडूवरती बाद झालेत. आणि आता गोलंदाजीला आलेत ते म्हणजे फलंदाजीला आलेत नवीन फलंदाज प्रकाश मेडार. हे देखील चांगले फटकेबाजी करतात. या पुढील होणारा सामना सतीश जोळे 11 नायगाव विरुद्ध अजिंक्य 11. नक्कीच सतीश जोळे 11 आणि टॉस जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारायला लवकरात लवकर आपली प्लेइंग इलेव्हन रेडी ठेवायची आहे. पहिला चेंडू प्रकाश मेडार याला. डॉट चेंडू सचिन पेडणेकर. चांगली गोलंदाजी करतायत. नक्कीच चांगला गोलंदाजीचा भरणा आहे नॅशनल एया संघाकडे. चांगले अचूक टप्प्याची गोलंदाजी करणारे 4 बॉलर. नक्कीच लास्टला बॉलर असेल शुभ्र दत्त. हा देखील अचूक टप्पा लेदर क्रिकेट खेळणारा खेळाडू आहे. नक्कीच अचूक टप्प्याची गोलंदाजी करतोय. सचिन पेडणेकर असतील, अभिषेक बैज, चैतन्य पाटील. चांगले 4 गोलंदाज नॅशनल एया संघाकडे आहेत. परंतु पाहूया पुरंदर संघ कोणत्या प्रकारे फलंदाजी करतोय. परत एकदा निर्धाव असा चेंडू. नक्कीच सफल होऊन खेळतात परंतु त्याला बॅट्समनला फॉलो करतोय सचिन पेडणेकर. आणि हा डॉट चेंडू. नक्कीच राहुल देवकरजी आपण तुम्ही सांगू शकता नक्कीच फलंदाजी कोणत्या प्रकारे चूक होते. जर आपण पाहिलं तर 68 धावांचा पाठलाग करताना जी सुरुवात अपेक्षित होती ती सुरुवात नक्कीच झाली होती. जो रन रेट अपेक्षित होता 17 धावा प्रति ओव्हर प्रति षटका मागे, तो पहिल्या षटकामध्ये त्यांनी निश्चितच तो जो आलेख आहे तो पहिल्या षटकाचा पार केला होता. परंतु शेवटच्या चेंडूवरती जो धक्का लागला नितीन राजापूर यांच्या स्वरूपामध्ये, त्यानंतर मात्र हा जो आलेख आहे, हा जो ग्राफ आहे, ते प्रतिषटकामध्ये मागे जे धावांचं आव्हान होतं ते मात्र आता कुठेतरी पूर्ण करू शकत नाही. त्यानंतर दिनेश देखील बाद झाला. अभिषेक आंबोळे, साहिल पालेकर हे चांगले खेळाडू जसे परतत गेले त्यानंतर मात्र धावगतीवरती थोडासा अंकुश लागलेला असं मला वाटतंय. आणि या षटकामध्ये तर फक्त एकच षटकार आलेला आहे अभिषेक आंबोळेच्या बॅटमधून. त्यानंतर मात्र चांगलं षटक हाताळलं गेलं गोलंदाज सचिन यांच्याकडून. अच्छी गेंदबाजी यहाँ पर देखने मिली सचिन पेडनेकर की तरफ से. पहले गेंद पर छक्का जरूर लगा था मगर उसके बाद अच्छा कमबैक किया. वहाँ पर 2 बैक टू बैक विकेट्स लिए 2 गेंदों में. 28 रन हो चुके हैं. अभी भी 29 रनों की ज़रूरत नहीं, 40 रन चाहिए. 40 रनों की ज़रूरत केवल और केवल औपचारिकता यहाँ पर रह चुकी है यहाँ पर इस मैच में. 6 चेंडू आणि 40 धावा. आणि गोलंदाजीसाठी आलेले आहेत सुब्रतो दत्ता. मोठे फटकेबाजी मारण्याची ताकद नक्कीच दत्ता यांच्याकडे असेल परंतु ते नॉन स्ट्राईकला उभेच राहिले आहेत. जर दत्ता स्ट्राईकला असते तर थोडं चित्र वेगळं असतं. नक्कीच त्यांच्याकडे काबिलियत आहे मोठे फटके मारण्याची. पाहूया कोणत्या प्रकारे फटकेबाजी करतोय आता प्रकाश मेडार, शुभ्र दत्ता नॅशनल एया संघाची.
नक्कीच दत्ता यांना स्ट्राईक घेण्याची जरूरत आहे. प्रकाश मेडार फक्त डॉट चेंडू करतात. नक्की अचूक टप्प्याची गोलंदाजी पाहायला मिळते शुभ्रो दत्ता यांची. वाईड पकडून नक्कीच पाठून कर्णधार रुपेंद्र दादा माने चांगले सल्ले देताना नक्कीच त्यांचा अनुभव नॅशनल या संघाला वेळोवेळी मदत करतो. नक्कीच त्यांना चांगल्या स्थितीमध्ये घेऊन जातो. आता मात्र चांगलेच तेवढेच ताकदीने क्षेत्ररक्षणामध्ये आपले गोलंदाजीमध्ये चांगला पेटवायला मिळतो. आत्ता मात्र पाहायला मिळाला तो एक बाईकच्या स्वरूपात ओव्हर थ्रोमध्ये एक धाव मिळाली आणि अंपायरचा डिसिजन असेल तो म्हणजे पाहूया कोणता असेल. अंपायर डिसिजन हा डॉट चेंडू होता. यस, बाईच्या स्वरूपामध्ये धावेची नोंद झालेली आहे. प्रकाश मेदार यांना चांगली संधी होती मोठे फटके खेळण्याची, संघाला थोडंसं अजून या विजयाच्या जवळ घेऊन जाण्याची, जेणेकरून पुढच्या सामन्यांमध्ये त्यांना थोडंसं प्रमोशन भेटू शकत होतं. अजूनही चेंडू आहेत, अजूनही चांगले फटके खेळू शकतात. 3 चेंडूमध्ये जर का 3 षटकार खेचले तर शाकिब मेदार यांच्याकडून आपल्याला 501 रुपयांचं पारितोषिक असेल. नाही, वेगवान चेंडू सुब्रो दत्ता यांच्याकडून आणि बिग हिटचाच प्रयत्न करतायत प्रकाश मेदार. नक्कीच प्रकाश तब्बल 6 चेंडू खेळून एकच धाव केले. कोणताही मोठा फटका त्यांना सजवताना आला. नक्कीच शाकिब मेदार तुम्ही नक्कीच सांगा याच्यावरती काय बोलायचं तुम्हाला. गेंदबाज जो गेंद कर रहे हैं हर एक गेंद को लेग साइड पे घुमाने की यहाँ पर कोशिश कर रहे हैं प्रकाश. ये वाला भी शॉर्ट एंड वाइड, और वाइड का इशारा अंपायर का यहाँ पर इस बार वाइड दिया अंपायर ने. क्या है कि बॉल के मेरिट पे खेलने की ज़रूरत कभी कभी, और इसी के साथ रन आउट होकर वापस पेविलियन लौटेंगे और उनको रिप्लेस करेंगे शिरोडकर, प्रीतेश शिरोडकर. भिलोसा इंडस्ट्रीजचे खेळाडू नक्कीच प्रीतेश शिरोडकर. पुरंदर संघ हे नक्कीच टायमाचे फॉलो करतात आणि पुढचा होणारा सामना सतीश जोळे इलेव्हन नायगाव विरुद्ध अजिंक्य इलेव्हन. दोन्ही संघाने आपली प्लेइंग रेडी ठेवायचं आणि लगेच मैदानाचा ताबा घ्यायचा आहे जेणेकरून सामन्याला विलंब नाही होणार. चांगला खोलवरचा चेंडू, परंतु त्यावरती एकच धाव. आजच्या दिवसामध्ये आपण पाहू शकतोय सुब्रो दत्ता यांच्या गोलंदाजीमध्ये चांगली धार पाहायला मिळते या षटकामध्ये, जी काल आपल्याला दिसून आली नव्हती. आणि आज मात्र जसं मी सांगितल्याप्रमाणे क्रिकेट अनिश्चिततेचा खेळ आहे आणि प्रत्येक दिवस हा सारखा नसतो. असं काल काही खेळाडूंचा परफॉर्मन्स चांगला झाला नसेल, परंतु आज नक्कीच ते चांगला परफॉर्मन्स देत आहेत. आणि काल ज्यांचा परफॉर्मन्स चांगला झाला त्यांचा आज होऊ शकत नाही, असं पण घडत आहे. काय सांगाल राहुलजी? नक्कीच कालचा दिवस हा वेगळा होता. आज प्रत्येक दिवस हा नव्याने उजळत असतो आणि नक्कीच त्याप्रमाणेच आज फलंदाजी पाहायला मिळाली आणि मॅन ऑफ द मॅच मिळाले ते म्हणजे अभिषेक बैद. नॅशनल ए या संघाचे अभिषेक बैद यांनी चांगली फटकेबाजी केली होती आणि त्याचप्रकारे गोलंदाजीमध्येही त्यांनी चांगला धार दाखवली. चांगला तब्बल नॅशनल पुरंदर संघाचा मेन फलंदाज नितीन राजापुरे यांना बाद करण्यामध्ये ते यशस्वी झाले आणि चांगला खेळ दाखवला तो म्हणजे नॅशनल ए संघ विजयी झाला, तर त्यांचे मनापासून अभिनंदन. परंतु पुरंदर संघ हा ताकदीवान फलंदाज आहे, परंतु जरी ते हारले तरी अजूनही त्यांना चान्स आहे, त्यामुळे सचिनजी पाटणकर अजून त्यांनी होप सोडायचे नाही आहेत. स्कोर बुक थोडंसं संपलेलं आहे असं दिसतंय. सहकार्य करा. पॅडी सर. आजच्या दिवसातील सर्वात हाय व्होल्टेज सामना तुम्हाला पाहायला मिळेल. नक्कीच सतीश जोळे इलेव्हन नायगाव विरुद्ध अजिंक्य इलेव्हन. दोन्ही संघामध्ये चांगले असे ताकदीवान फलंदाज पाहायला मिळतात. नक्कीच दोन्ही संघांकडे तुम्हाला चांगले फलंदाज पाहायला मिळतील, चांगले मोठमोठे फटके मारणारे. समोरच्या टीममध्ये सतीश जोळे इलेव्हनमध्ये तुम्हाला अजित मोहिते, सुबोध सावंत, रोहित चव्हाण, सौरभ सातिलकर, मनसूर कुरेशी असे ताकदीवान फलंदाज पाहायला मिळतील, तर अजिंक्य इलेव्हनमध्ये तुम्हाला चांगले असे बॅट्समन ताकदीवान फलंदाज विक्रम कांबळे,
विक्रम कांबळे, मयूर काळे, सचिन पाटणकर, प्रिन्स बैद असे ताकदीवान फलंदाज तुम्हाला पाहायला मिळतील. सॉरी, आकाश बैद्या. आणि मॅन ऑफ द मॅच ठरला या मॅचचा अभिषेक बैद, तर स्वतः प्रसाद लाड पुरंदर सेवा समिती यांच्याकडून